मीन राशी 10 ते 16 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशी भविष्य। श्री गणेशाय नमहा। जय श्री विष्णू, जय गुरुदेव। नमस्कार मीन राशीच्या मंडळींनो, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या सुखी जीवनाचे रहस्य या आपल्या आवडत्या चॅनलवर। मीन राशीच्या मंडळींनो, 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी खूप खास ठरू शकतो, कारण या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्या तुम्हाला आतून विचार करायला भाग पाडतील। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, एखाद्या गोष्टीची तुम्ही मनापासून वाट पाहत असाल, एखाद्या व्यक्तीकडून उत्तर मिळण्याची अपेक्षा असेल किंवा एखादं काम खूप प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल, तर या आठवड्यात परिस्थितीमध्ये हळूहळू बदल जाणवू शकतो। मीन राशीच्या मंडळींनो, तुमचा स्वभाव खूप भावनिक आणि संवेदनशील असतो। तुम्ही एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवला की मनापासून ठेवता, एखाद्यावर प्रेम केलं की पूर्ण मनाने करता आणि एखाद्याला मदत केली तर त्यामागे स्वार्थ नसतो। पण या चांगुलपणामुळे कधीकधी काही लोक तुमचा गैरफायदा घेतात। तुम्ही समोरच्याला दुखावू नये म्हणून स्वतःचं मन दुखवत राहता। तुम्ही नातं टिकवण्यासाठी अनेक गोष्टी सहन करता आणि मग एक दिवस मनात प्रश्न निर्माण होतो, मी सगळ्यांसाठी इतकं करतो पण माझ्यासाठी कोण विचार करतं? जर हा प्रश्न सध्या तुमच्या मनात असेल तर या आठवड्यात त्याचं उत्तर तुम्हाला मिळू शकतं, कारण या आठवड्याचा तुमच्यासाठी सर्वात मोठा संदेश आहे। चांगले मन ठेवा, पण स्वतःच्या मनाची किंमतही ओळखा। प्रत्येक व्यक्तीला खुश ठेवणं तुमची जबाबदारी नाही, प्रत्येक नातं वाचवणं तुमची जबाबदारी नाही आणि प्रत्येक व्यक्तीच्या चुका माफ करत राहणं ही आवश्यक नाही। काही नात्यांना तुमची साथ आवश्यक असते, पण काही नात्यांपासून थोडं अंतर ठेवणंही तुमच्यासाठी चांगलं असतं। या आठवड्यात तुम्हाला कोणीतरी अशी गोष्ट सांगू शकतं जी तुम्हाला आश्चर्यचकित करेल। काहींना अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते, काहींना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकते, काहींच्या आर्थिक बाबतीत सुधारणा होऊ शकते आणि काही मीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात जुन्या गोष्टींचा शेवट आणि नवीन अध्यायाची सुरुवात होऊ शकते। म्हणून हा आठवडा मनापासून स्वीकारा, कारण कधी कधी आयुष्य आपल्याकडून एखादी गोष्ट घेतं फक्त त्यापेक्षा चांगली गोष्ट देण्यासाठी। मीन राशीच्या नोकरदार व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतीचा आणि नवीन संधींचा राहू शकतो। तुमच्या कामाची वरिष्ठांकडून दखल घेतली जाऊ शकते, एखादं महत्त्वाचं काम तुमच्यावर सोपवलं जाऊ शकतं। तुमच्या सर्जनशीलतेचा आणि कल्पनाशक्तीचा फायदा तुम्हाला कामामध्ये होऊ शकतो। तुम्ही एखादं काम इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने करू शकता आणि त्याचं कौतुक होऊ शकतं। काही व्यक्तींना नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन टीममध्ये काम करण्याची संधी मिळू शकते। नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली माहिती मिळू शकते। मुलाखतीसाठी बोलवलं जाऊ शकतं। दूरच्या शहरातून किंवा घरापासून वेगळ्या ठिकाणी नोकरीची संधी मिळू शकते। मात्र निर्णय घेताना भावनेपेक्षा व्यवहाराचा विचार करा। नवीन संधी चांगली आहे का की फक्त नवीन आहे, हा फरक समजून घ्या। ऑफिसमध्ये एखाद्या सहकार्याच्या बोलण्यामुळे गैरसमज होऊ शकतो। प्रत्येक गोष्ट मनावर घेऊ नका, तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा। मीन राशीसाठी आर्थिक बाबतीत हा आठवडा हळूहळू सुधारणा करणार आहे। पैशांची आवक राहू शकते, काही व्यक्तींना अडकलेले पैसे परत मिळू शकतात। जुने पेमेंट मिळण्याची शक्यता आहे, मात्र अचानक काही खर्च समोर येऊ शकतात। घर, कुटुंब, प्रवास किंवा वैयक्तिक गरजांवर खर्च होऊ शकतो। मीन राशीच्या व्यक्ती अनेकदा आपल्या प्रिय व्यक्तीसाठी स्वतःपेक्षा जास्त खर्च करतात, पण या आठवड्यात थोडं आर्थिक नियोजन करा। इतरांना मदत करताना स्वतःची आर्थिक सुरक्षितता विसरू नका। गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर माहिती घेऊन निर्णय घ्या। जलद आणि मोठा फायदा देण्याचा आश्वासन देणाऱ्या योजनांपासून सावध राहा। पैशांच्या व्यवहारात लिखित पुरावा ठेवा। मीन राशीच्या प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावनांनी भरलेला असू शकतो। जोडीदारासोबत मनमोकळा संवाद होईल। गेल्या काही दिवसांपासून एखादा गैरसमज असेल तर तो दूर होण्याची शक्यता आहे। तुमच्या मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल। काही व्यक्तींना प्रिय व्यक्तीकडून अचानक फोन किंवा मेसेज येऊ शकतो। ज्या व्यक्तीशी काही काळ संपर्क तुटला आहे ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता आहे। पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जुनी व्यक्ती परत आली म्हणजे जुनी परिस्थितीही बदलली असेलच असं नाही, म्हणून फक्त भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका। समोरच्या व्यक्तीच्या कृतींकडेही लक्ष द्या। अविवाहित मीन राशीच्या व्यक्तींना नवीन व्यक्ती भेटू शकते। ही ओळख मित्रपरिवार, काम, प्रवास किंवा ऑनलाईन माध्यमातून होऊ शकते। नवीन नातं सुरू करताना स्वतःच्या मर्यादा आणि अपेक्षा स्पष्ट ठेवा। विवाहित मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नात्यातील जवळीक वाढवणारा ठरू शकतो। जोडीदारासोबत एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल।
काही जोडप्यांना छोटा प्रवास किंवा धार्मिक ठिकाणी जाण्याचा योग येऊ शकतो. घरातील एखाद्या विषयावर चर्चा होऊ शकते. जोडीदाराच्या एखाद्या निर्णयाबद्दल तुमचं मत वेगळं असू शकतं. मात्र वाद वाढवण्यापेक्षा शांतपणे संवाद साधा. जोडीदाराला तुमच्या भावनिक आधाराची गरज भासू शकते. त्यांचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घ्या. कधीकधी नातं सुधारण्यासाठी उत्तर देण्यापेक्षा समोरचं मन ऐकणं अधिक महत्त्वाचं असतं. कुटुंबाच्या बाबतीत हा आठवडा चांगला राहू शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबात शुभ कार्य किंवा धार्मिक कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद मिळतील. एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुमची मदतीची गरज भासू शकते. तुमच्या एका योग्य सल्ल्यामुळे कुटुंबातील समस्या सोडवण्यास मदत होऊ शकते. मात्र कुटुंबातील प्रत्येक वादात स्वतःला ओढून घेऊ नका. शांतपणे परिस्थिती समजून घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रता आणि कल्पकतेचा आहे. तुम्ही एखादा विषय वेगळ्या पद्धतीने समजून घेऊ शकता. सर्जनशील क्षेत्र, कला, लेखन, डिझाईन, संगीत किंवा संशोधनाशी संबंधित विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी भावनिक चढउतारांपासून स्वतःला दूर ठेवावं. अभ्यासासाठी निश्चित वेळ ठरवा. मोबाईल आणि सोशल मीडियाचा कमी वापर करा. तुमची क्षमता चांगली आहे, पण ती सातत्याने वापरणं आवश्यक आहे. व्यवसाय करणाऱ्या मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नवीन ग्राहक आणि नवीन संपर्कांचा आहे. नवीन ग्राहक मिळू शकतात आणि जुन्या ग्राहकांकडून पुन्हा काम मिळवण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायाची माहिती नवीन लोकांपर्यंत पोहोचू शकते. मीन राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात मानसिक शांततेला प्राधान्य द्यावं. तुम्ही इतरांच्या समस्या मनावर घेण्याची शक्यता आहे, पण प्रत्येकाची समस्या स्वतःच्या मनावर घेणं आवश्यक नाही. योग्य झोप घ्या, पुरेसं पाणी प्या, वेळेवर जेवण करा. हलका व्यायाम किंवा चालणं फायदेशीर ठरू शकतं. प्रार्थना, ध्यान किंवा आवडता छंद यासाठी थोडा वेळ काढा. मीन राशीसाठी शुभ उपाय. मीन राशीच्या व्यक्तीने आपल्या श्रद्धेनुसार गुरुवारी भगवान विष्णू किंवा श्री दत्तात्रेयांचे स्मरण करावे. गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करा. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून प्रार्थना करू शकता. श्रद्धेनुसार ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप करू शकता. या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पिवळा, पांढरा आणि समुद्री निळा असेल. शुभ दिवस गुरुवार, शुभ अंक 3 आणि शुभ दिशा ईशान्य असेल. आठवड्याचा अंतिम संदेश. मीन राशीच्या मंडळींनो, 10 ते 16 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी भावनिक स्पष्टता, नवीन संधी आणि नवीन सुरुवातीचा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संधी मिळू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते, पण खर्चाचं नियोजन आवश्यक आहे. प्रेमसंबंधात गैरसमज दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवनात संवाद वाढेल. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना नवीन शिकण्याची संधी मिळेल. व्यवसायात नवीन ग्राहक मिळू शकतात आणि आरोग्यासाठी मानसिक शांतता महत्त्वाची राहील. पण या आठवड्यात तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा संदेश आहे. ज्यांना तुमची किंमत कळत नाही त्यांच्यासाठी स्वतःची किंमत कमी करू नका. मीन राशीच्या मंडळींनो, तुमचं मन खूप मोठं आहे. तुम्ही लोकांना माफ करता. तुम्ही नात्यांना संधी देता. तुम्ही दुसऱ्यांच्या चुका समजून घेता. पण प्रत्येक वेळी स्वतःलाच दुखावून दुसऱ्याला सुखी करण्याची गरज नाही. कधीकधी नाही म्हणणंही आवश्यक असतं. कधीकधी थोडं अंतर ठेवणंही आवश्यक असतं. आणि कधीकधी एखाद्या व्यक्तीला सोडून देणं ही स्वतःला केलेली सर्वात मोठी कृपा असते. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादी जुनी गोष्ट पुन्हा समोर आली तर घाबरू नका. कदाचित ती गोष्ट पुन्हा त्रास देण्यासाठी आलेली नसेल. कदाचित यावेळी तिचा शेवट करण्यासाठी ती तुमच्यासमोर आली असेल. आणि जर एखादी नवीन संधी मिळाली तर तिचं स्वागत करा. कारण कधीकधी आपण ज्या गोष्टीची वर्षानुवर्षे वाट पाहत असतो ती अगदी अनपेक्षित वेळी आपल्या दारात येते.